खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली आहे का? छगन भुजबळांनी सांगितलं कारण. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. त्यानंतर महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. एकीकडे मुख्यमंत्री पद भाजपला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी शिवसेना शिंदे गट गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी लांबणीवर पडत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. आणि यावरून आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळ म्हणाले की गृहमंत्रीपदावरून काही पेच नाही, याच्यावरून काही अडलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बाहेर होते. एका कॉन्फरन्समध्ये ते व्यस्त होते, त्यामुळे शपथविधी थोडा पुढे गेला आहे. अंतर्गत चर्चा सर्व पक्षात झालेली आहे. प्रत्येक खातं महत्त्वाचं आहे. गृह खातं जेवढं चांगलं तेवढंच अडचणीचं देखील आहे. कोण कुठे दंगल करतो, बलात्कार करतो, त्याचे देखील प्रश्न गृहमंत्र्यांना विचारले जातात. मी गृहमंत्री असताना तर गँगवॉर सुरू होता. काही दिवाळी साजरी केली जात होती. मुंबईत लग्न देखील त्यावेळी कोणी करत नव्हते. गृहमंत्री पद म्हणजे काही सोपं काम नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की यावर चर्चा करून मार्ग काढू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. केस वगैरे काही नाही आहे. मध्ये जे आहे 2-3 दिवस जे आहेत प्रधानमंत्री महोदय आणि गृहमंत्री अमित शहा हे भुवनेश्वरला होते. दरवर्षीचे आहे सर्व विशेषतः DG सगळ्या राज्यांचे त्यांचे कॉन्फरन्स असते आणि गृहमंत्री असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या कामामध्ये ते बिझी होते. त्यामुळे 2-3 दिवस जे आहे काहीच होण्यासारखं नव्हतं, म्हणून थोडंसं पुढे गेलेलं आहे. आता 5 तारीख त्यांची ठरलेली आहे. 2 दिवसामध्ये जवळपास त्यांची अंतर्गत सगळी चर्चा प्रत्येक पार्टीची झालेली असते, विचारविनिमय झालेला असतो आणि होईल. आता गृहमंत्री का प्रत्येक खातं जे आहे हे महत्त्वाचंच असतं. गृहमंत्री म्हणजे एवढं जरा पोलीस खातं असतं, काय इकडून सॅलेट तिकडून सॅल्यूट हे जरा जास्त असते. आणि ते गृह खातं जेवढं चांगलं म्हणतात तेवढं अडचणीचं सुद्धा असतं. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कोण कुठेतरी दंगल करतो आणि जणू काय गृहमंत्र्यांनी दंगल केली असे प्रश्न विचारतात. कोण कुठेतरी बलात्कार करतो, उत्तर द्या तुम्ही काय करता, अरे काय करत होतो तिकडे. आता हे अशा पण गोष्टी आहेत. त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी, कुठे गडबड असेल, आपापसात दंगे आहे ते मिटवण्यासाठी तिथे पण काम कर. माझ्या वेळेला तर खूप अडचणीचं काम होतं, कारण सगळीकडे गँगवॉर सुरू होतं आणि तो गँगवॉर कोण कुठे बसलेत, कोण परदेशात आहे, कोण इकडे बसलेत, कोण तिकडे बसलेत आणि रोज कुणाचा तरी मर्डर व्हायचा. कधी मिल मालिक खटाव यांचा मर्डर, कधी हॉटेल मालकांचा कधी डॉक्टर, मोठे मोठे डॉक्टर त्यांच्यावर हल्ले. राकेश रोशन जे आहेत, ऋतिक रोशनचे त्यांना गोळी मारली होती. ते नेमकं मी होम मिनिस्टर झालो त्यावेळेची परिस्थिती. ती त्यांच्या असं इथे लागून ते गेली होती. थोडी जर गेली असते आणखी अर्धा इंच आतमध्ये तर ते गेले असते. तर या अशा परिस्थितीमध्ये जे आहे माझ्या वेळेस काळी दिवाळी साजरी करत होते. काळी दिवाळी साजरी करत होते त्यावेळेला. आणि लग्न वगैरे करण्यासाठी मुंबईत लग्न करायचं टाळत होते लोक, मोठे लोक बँगलोर किंवा अहमदाबादला जायचे. व्यापाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली होती. अशा परिस्थितीमध्ये मला काम करावं लागलं. परंतु त्यावेळेचे माझ्याबरोबरचे असलेले सर्व जे पोलीस कमिशनर वगैरे जे आहेत, डेप्युटी पोलीस कमिशनर वगैरे सगळे, त्याने फार चांगलं काम केलं आणि संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातलं गँगवॉर जे आहे पूर्णपणे त्यांनी कंट्रोल केलं. बाकीच्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या मग त्या मानाने फार छोट्या असतात काय, परंतु हे सगळं थांबवणं फार कठीण होतं. आणि रोज काही ना काहीतरी कुठेतरी राज्यात घडतं. रोज कुठेतरी अपघात तरी होणार, कुठेतरी मारामाऱ्या होणार, कुठेतरी खून पडणार, कुठेतरी राजकीय पक्षाचे मोर्चे निघणार. आणि हे सगळं जे आहे ते गृहमंत्र्याचं काम म्हटलं तर ते काही सोपं काम आहे अशातला भाग नाही, कठीण काम आहे.
रात्रंदिवसाचं काम. पण आता प्रश्न असा तुमचा आहे तो पुढचा असा आहे की त्याच्यावरून काय अडलं का? मला असं वाटतं की त्याच्यावरून काय अडलं असं काही दिसत नाही आहे. स्वतः मग काळजीवाहू मुख्यमंत्री जे आहेत शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की चर्चेतून आम्ही ते प्रश्न सोडवतो. मग प्रश्न कुठे येतो? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.